मित्रांनो, आजकालच्या शेअर मार्केटच्या गतिमान व बदलत्या जगात गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला स्टॉक चार्ट्स व ट्रेंड फॉलोविंग करण्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्याकरता आपल्याला एका विशेष टेक्निकची जरूरत आहे आणि ते विशेष टेक्निक म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस होय. फंडामेंटल ॲनालिसिस केल्यामुळे आपल्याला कंपनीच्या योग्य किमतीची कल्पना येते, त्याचबरोबर आपल्याला त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे की नाही याबाबत निर्णय घेण्यास मदत करते. समजा आपल्याला एखादे घर घ्यायचे आहे, तर ते घर घेण्यापूर्वी आपण ते घराचा पाया मजबूत आहे का किंवा त्या प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर आहे का याची खातरजमा करतो. त्याचप्रमाणे जर सफरचंद 400 रुपये किलो किमतीने बाजारात अवेलेबल आहे, तर ते सफरचंद आपण 600 रुपये किलो व 700 रुपये किलो याने विकत घेत नाही. त्याच तत्वावर आधारित जर आपण एखाद्या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस केले, तर आपल्याला त्या कंपनीची आर्थिक स्थिती व आरोग्य, त्याचप्रमाणे त्याला असलेली स्पर्धा व त्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रातील ट्रेंड व भविष्यात ती कंपनी कशी वाटचाल करेल याचाही अंदाज येते. त्याचबरोबर कंपनीची एक योग्य किंमतसुद्धा आपल्याला कळते. त्यानुसार आपण ती कंपनी महाग आहे की स्वस्त आहे याची पण आपल्याला कल्पना येते. एकंदरीत दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फंडामेंटल ॲनालिसिस हे एक दिशादर्शक वाट आहे. तर फंडामेंटल ॲनालिसिस कसे करायचे व त्याचे काही प्रकार आहेत का हे बघूया. तर फंडामेंटल ॲनालिसिसचे 2 प्रकार आहेत. एक क्वालिटेटिव्ह फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरा क्वांटिटेटिव्ह फंडामेंटल ॲनालिसिस. सर्वप्रथम आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस बघू. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करणे कठीण आहे, कारण यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा डाटा अवेलेबल नाही. परंतु क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमधले जे पॅरामीटर्स आहे याचा परिणाम कंपनीवर दूरगामी होत असतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा विचार करणे व अभ्यास करणे हे आपल्याला अनिवार्य आहे. सर्वप्रथम ज्या कंपनीत आपण गुंतवणूक करणार आहोत त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल काय आहे, ती कुठल्या औद्योगिक क्षेत्रात काम करते व त्याचा ट्रेंड काय आहे व त्याला किती प्रकारची स्पर्धा आहे याचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. याकरता मी मारुती सुझुकीचे उदाहरण घेत आहे. इथे मला एक सांगायचे आहे की हे मारुती सुझुकीचे साठी हा एक गुंतवणूक सल्ला नसून फक्त एक शैक्षणिक पर्पजसाठी त्याचा आपण उपयोग करणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहीत असेल की मारुती उद्योग हे ऑटो सेक्टरमधील एक पॅसेंजर व्हेकल मॅन्युफॅक्चरर आहे आणि सध्याचा ट्रेंड लक्षात घेता आपल्या लक्षात येईल की ऑटो सेक्टर हे सध्या तेजीत आहे. अलीकडच्या काळात भारतात हा मध्यम वर्ग हा प्रचंड वेगाने वाढत आहे आणि जवळजवळ प्रत्येक कुटुंबाची अशी इच्छा आहे की त्यांच्याकडे 4 चाकी असावी. जर अशाच ट्रेंड राहिला तर पॅसेंजर व्हेकलला चांगली डिमांड येईल व त्यामुळे ऑटो सेक्टर भरभराटीला राहील. तर आता आपण मारुती उद्योगकडे काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस आहेत किंवा त्यांच्याकडे काही मोठ आहे का याचा विचार करूया. तर मारुती हे मार्जिनपेक्षा मास प्रोडक्शनवर जास्त भर देतात व त्यांचे भारतभर अतिशय चांगले डिस्ट्रीब्युटेशन आहे. यामुळे ते कॉम्पिटिटिव्हला बऱ्या प्रमाणात मात देऊ शकतात. अशा तऱ्हेने आपल्याला एका इंडस्ट्रीचा व कंपनीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरे महत्त्वाचे क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्स ते आहे की काही रेग्युलेटरी नॉर्म्स किंवा गव्हर्नमेंट डिसिजनच्या अधीन कंपनी आहे का, कारण ह्याचा विचार करणे फार आवश्यक आहे. हा ट्रेंड समजण्यासाठी मी आपल्याला एक इंडियन एनर्जी एक्सचेंजचे उदाहरण देऊ इच्छितो. इंडियन एनर्जी एक्सचेंज हे इलेक्ट्रिसिटी एक्सचेंज होते. त्यांना येणाऱ्या खरेदी व विक्रीच्या सगळ्या ऑर्डर कोलेट करून ते इलेक्ट्रिसिटीचे किंमत डिसाईड करत होते व ही त्यांची मोठ होती. परंतु जून 2023 मिनिस्ट्री ऑफ पॉवरने एक अध्यादेश काढून एक स्वायत्त एजन्सीला ते काम दिले. त्यामुळे IEXची मोठ खतम झाली व त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की IEXच्या शेअरची बाजारात घसरण चालू आहे. तर फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये कंपनी काही रेग्युलेटरी नॉर्म्स किंवा गव्हर्नमेंट डिसिजनच्या अधीन आहे याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. तिसरे महत्त्वाचे क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्स म्हणजे कंपनीचे मॅनेजमेंट. कंपनीचे मॅनेजमेंट सक्षम आहे का, ते कर्तबगार आहे का, त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, त्यांच्याकडे कंपनी वाढवण्यासाठी काही आयडिया आहेत का, त्याप्रमाणे ते स्वच्छ आहेत का, कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे पारदर्शक आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कारण ह्याचा दूरगामी परिणाम कंपनीच्या भविष्यातील वाटचालीवर होत असतो.
जर आपल्या सर्वांना ठाऊक असेल की सुझलॉन एनर्जी, किंगफिशर एअरलाइन्स व येस बँक यासारख्या कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट चांगली नसल्यामुळे त्या कंपन्यांची काय अवस्था झाली हे आपल्या सर्वांना ठाऊक असेल. मॅनेजमेंटचा संदर्भात मागोवा घेण्यासाठी कंपनीत घडामोडी, त्याचप्रमाणे न्यूज आर्टिकल्स व रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर्स यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतातील असलेली आर्थिक स्थिती ही कंपनीवर काय परिणाम करते याचा अभ्यास करणे फार महत्त्वाचं आहे. महागाई, इंटरेस्ट रेट, GDP यासारखे मायक्रो इकॉनॉमिकल पॅरामीटर्स कंपनीवर परिणाम करू शकतात व त्याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. अशा प्रकारे कंपनीचे कस्टमरसोबतचे रिलेशनशिप, कंपनीचा टॅक्स कंप्लायन्स कसा आहे, त्याचप्रमाणे त्यांचे गुंतवणूकदारांसोबत रिलेशन्स पारदर्शक आहे, अशासारख्या गोष्टींचा सुद्धा क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्समध्ये अभ्यास करणे आवश्यक आहे. यासारखे व्हिडिओ बनवण्यासाठी जास्तीत जास्त रिसर्च व वेळ जातो, त्यामुळे हा व्हिडिओ आपण लाईक करा व त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा आपण विषयाकडे वळूया. तर आता आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस कसा करतात हे बघूया. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस हा डाटाबेस असतो आणि ह्याकरता आपण कंपनीच्या भूतकाळातील आकड्यांवर अवलंबून असतो व त्या आकड्यांवर आपण कंपनी भविष्यात कशी वाटचाल करेल याचा अंदाज घेतो. यासाठी आपल्याला कंपनीचे इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट्स, डेट लेवल्स, कॅश फ्लो स्टेटमेंट्स याचा विचार करावा लागतो. हे सर्व डाटा बघितल्यानंतर आपण कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटी बद्दल, त्याच्यानंतर ती ऑपरेशनल किती इफिशियंट कंपनी आहे, डेब्ट्स ते कसे सर्व्हिसिंग करते याची कल्पना आपल्याला येते. फंडामेंटल ॲनालिसिस, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करताना सर्वप्रथम आपल्याला काही 3 की रेशोज बघायचे आहेत. पहिला की रेशो आहे EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. हा कंपनीला झालेला नेट प्रॉफिट व कंपनीतले जेवढे आउटस्टँडिंग शेअर आहे याचा रेशो आहे. यामुळे आपल्याला कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीचा अंदाज येतो. दुसरा की रेशो आहे प्राइस टू अर्निंग रेशो. प्राइस टू अर्निंग रेशो ही स्टॉकची करंट प्राइस व अर्निंग पर शेअर यांचा रेशो वर आधारित आहे. त्यामुळे कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे याचा आपल्याला अंदाज येतो. तिसरा महत्त्वाचा रेशो आहे प्राइस टू बुक. प्राइस टू बुक हा कंपनीची नेट असेट व्हॅल्यू आहे जी असेट्समधून लायबिलिटी वजा केल्यानंतर येते. ह्यामुळे आपण कंपनी ही योग्यरित्या प्राइस केली आहे किंवा कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपल्याला कळते. त्याचप्रमाणे आपल्याला सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ पर्सेंटेज, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन एम्प्लॉईड कॅपिटल यासारख्या रेशोंचा विचार करून ते वाढतायत का हे बघायचे आहे. तर फंडामेंटल ॲनालिसिसचे काय फायदे आहेत याचा आपण विचार करूया. क्वालिटेटिव्ह व क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करून आपल्याला कंपनीची ग्रोथ पोटेन्शियल व कंपनीची योग्य व्हॅल्यू कळते. त्यानुसार आपण कंपनीत गुंतवणूक करायची की नाही याबाबत निर्णय घेण्यास मदत करते. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे की जे दीर्घकालीन गुंतवणूक करणार त्यांना फंडामेंटल ॲनालिसिस करणे फार महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांची ग्रोथ भविष्यात चांगली होते व ते आपल्याला चांगले रिटर्न्स देतात. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस केल्यामुळे कुठल्या कंपनीतली जोखीम किंवा धोका आपल्याला पहिलेच कळतो व अशा कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करणे टाळू शकतो. चौथा महत्त्वाचा फायदा असा आहे की स्टॉक मार्केट हे सर्वच कंपन्यांना फेअर व्हॅल्युएशन करत नाही. फंडामेंटल ॲनालिसिस केल्यामुळे आपल्याला अशा कंपन्यांची माहिती होते ज्यांच्यामध्ये प्रचंड ग्रोथ पोटेन्शियल आहे आणि त्यांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही सध्या स्टॉक मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त असते. जर अशा कंपन्यांमध्ये जर आपण दीर्घकालीन गुंतवणूक केली तर आपल्याला फार मोठा परतावा मिळू शकतो. तर मित्रांनो, दीर्घकालीन गुंतवणूक ठरवण्यासाठी फंडामेंटल ॲनालिसिस हे एक शस्त्र आहे, पण ते एक मॅजिक बुलेट नाही. तर वारंवार आपल्याला कंपनीला येणारा डाटा, त्याचप्रमाणे कंपनीत होणाऱ्या घडामोडी व न्यूज यांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण कंपनीत गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे भूतकाळात जर आपण काही निर्णय घेतला असेल तर तो बदल करण्यासुद्धा आपल्याला हे कामी येते. तर मित्रांनो, अशासारखे इन्साइटफुल कंटेंट बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा
पुढे आठवड्यात भेटेस्तोवर स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.